अवैध गावठी पिस्टल व 2 राऊंडसह एक आरोपी अटक। 24 ऑगस्ट 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथील पथकास गोपनीय माहिती मिळाली की वाशिम हिंगोली रोडवर पंचाळा फाटाजवळ एक संशयित इसम गावठी पिस्टल बाळगून आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदर माहितीची खात्री करून त्या आधारे वाशिम ते हिंगोली रोडवर पंचाळा फाटा आयुष हॉटेल समोर 12:30 वाजता जाऊन स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकाने इसम नामे शेख सलमान उर्फ लाला शेख हुसेन व 21 वर्ष राहणार शेरका दर्गा वाशिम हा पोलीस आल्याची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्याबाबत संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीची पिस्टल मॅगझिनसह व 2 राऊंड जप्त करण्यात आले। सदर इसमाविरुद्ध भारतीय हत्यार कायदा 1959 नुसार पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे। सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक माननीय श्री अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे, पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण मोहल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत राजगुरू, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानदेव मात्रे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल मोहल्ले, दीपक घुगे, अमोल इरतकर, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने पार पाडली। अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनास कळवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक वाशिम श्री अनुज तारे यांनी केले आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।